तर ज्याच्या हातात ती लेखणी असेल त्या पद्धतीने त्या लेखणीतनं निर्माण होणारं विश्व असेल. एखादा कवी असेल, त्याच्या हातातली लेखणी एखादा काव्य त्याच्यातनं प्रकट होईल. एखादा जज असेल, न्यायाधीश असेल, तो त्याच लेखणीतनं एखाद्या गुन्हेगाराला शिक्षाचं फरमान देईल, एखाद्याला फाशी मुकर्रर करेल, त्यावर साक्षी करेल, त्याच लेखणीतनं. एखादा वैज्ञानिक असेल तर त्याच लेखणीतनं एक नवीन विज्ञानाला अपेक्षित काही गोष्टी जगासमोर मांडले. प्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाईन ते नेहमी म्हणायचे की लेखणी म्हणजेच माझी प्रयोगशाळा आहे, ती मी खिशात घेऊन फिरतो. त्यांनी जो सापेक्षवादचा सिद्धांत जगासमोर मांडला तो त्या लेखणीतच मांडला. एखादा चित्रकार असेल तो त्याच लेखणीतनं एखादं चित्र निर्माण करेल. मग या लेखणीचं स्वतःचं असं काहीच मत नाही. स्वतःचं विश्व काय असावं त्या लेखणीला माहीत नाहीये. ज्या लेखणीतनं एखादं काव्य प्रकट होतं त्याच लेखणीतनं एखादं अपमानजनक शब्द तुम्ही घेऊ शकता. मग लेखणी हे ठरवतच नाही की तिथनं ज्या लेखणीतलं कागदावर जे काही उतरणार आहे ते काव्य आहे का, ते अपमानजनक शब्द आहे का, ते चांगले शब्द आहे, एखाद्याची स्तुती आहे का एखाद्याचा अपमान आहे. त्यातनं जे काही निर्माण होत आहे त्यामध्ये लेखणी तटस्थ आहे, तिचं कोणतं योगदान नाही. निपक्षपणे ती पाहते आहे. पण ज्या कोणाच्या हातामध्ये ती लेखणी असेल त्या हातामुळे त्या लेखणीमधनं जे घडणारं निर्माण होणारं विश्व आहे ते वेगळं असणार. महाराज म्हणतात लेखणी माझ्या हातात. मग आता हे साधारण गोष्टी आपल्या लक्षात आल्या की ज्या कोणाच्या हातात ती लेखणी असेल त्या व्यक्तीनुसार त्या लेखणीतनं जे विश्व निर्माण होणार आहे त्या व्यक्तीतनं ते निर्माण होणार, त्या लेखणीवर नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या बदलतात स्पर्शाने सुद्धा. एक प्रसिद्ध मनोवैज्ञानिक बर्नार्ड गाड यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी काही वनस्पतीचे बिया घेतले होते आणि ते अर्धवट मिठाच्या पाण्यामध्ये अर्धवट शिजवले. त्यांचा हेतू हा होता की ती बीज दुखावली जावी पण ती मृत होऊ नये. मग अशा असंख्य बिया त्यांनी 24 कुंड्या घेतल्या होत्या एकसारख्या आकाराच्या आणि त्याच्यामध्ये एकाच प्रकारची माती घेतली होती आणि प्रत्येक कुंडीमध्ये 20-20 बिया त्यांनी ठेवल्या.
आणि 24 बाटल्या घेतल्या होत्या मोठ्या. आणि त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्याला त्यांनी 3 व्यक्ती निवडल्या होत्या. एक व्यक्ती जी सतत आनंदी, उत्साहित राहणारी, प्रसन्न राहणारी. दुसरी त्यांनी निवडली होती जी निराशेने ग्रासलेली, विक्षिप्त अशी एक स्त्री होती, जिच्यावर मानसिक उपचार चालू होते, म्हणजे मानसिक रुग्ण होती. आणि तिसरा अशी एक व्यक्ती निवडली होती जी निराशाने ग्रस्त आहे, जीवनामध्ये त्याला आसपास नाही, त्याला आत्महत्याच करायची. म्हणजे जीवनाशी कंटाळलेला, वैतागलेला, निराशावादी. मग आता हे 3 व्यक्ती त्यांनी प्रयोगासाठी निवडले. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट बाटली दिली होती की त्या बाटलीतनं पाणी त्यांनी हाताळायचं. तो प्रयोग यशस्वी व्हावा यासाठी ज्या व्यक्तींना त्यांनी निवडलं होतं त्यांना सुद्धा कल्पना दिली नव्हती की त्यांच्याकडनं काय काम करून घेतलं. त्यांनाही माहिती नव्हतं. फक्त डॉक्टर गार्डला माहिती होतं की कुठल्या बाटलीतलं पाणी कोणती व्यक्ती हाताळते आणि त्याचं नोंदी ते ठेवत होत्या. आणि विशिष्ट व्यक्तीने हाताळलेलं पाणी विशिष्ट कुंडीला दिलं जात होतं. साधारण 2 आठवड्यानंतर ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की एका विशिष्ट कुंडीतलं डॉक्टर व्यवस्थित वाढलेलं आहे आणि काही कुंडीतले डॉक्टर वाढले पण असं वेडवाकडं वाढलंय आणि कमी वाढलंय, त्याची वाढ कुठेतरी फुटल्यासारखी. आणि इतर कुंडीतले बीजं काही आलेच नाही आणि काही आले तर त्यांची वाढच झाली. मग त्यांनी सगळ्यांसमोर ती माहिती जी एका सीलबंद ह्याच्यामध्ये त्यांनी ठेवली होती ती सगळ्यांसमोर खोलली. तर एक गोष्ट लक्षात आली की जो व्यक्ती प्रसन्न आहे, आनंदित आहे, त्यांनी हाताळलेलं जे पाणी आहे ते ज्या कुंड्यांना दिलं गेलं त्यातली लोक लवकर आली, लवकर वाढली आणि स्वस्थ होती, निरोगी होती. त्या विशिष्ट स्त्रीने हाताळलेलं जे पाणी होतं त्यातले बीजा अंकुरित झाल्या, वेड्या वाकड्या वाढल्या, पण त्यांची वाढ खुंटलेली होती. आणि तो निराशेने भरलेला माणूस होता ज्यांनी जे हाताळलेले पाणी होतं ते ज्या कुंड्यामध्ये दिलं गेलं त्यातली बीजं काही आलीच नाही, उगवलीच नाही आणि जी उगवली ती वाढू शकली नाही. मग साहजिकच त्या वैज्ञानिकाला हा प्रश्न पडला की नेमकं ह्याच्यामध्ये काय फरक झाला असेल. व्यक्ती बदलली, व्यक्तीने हाताळलेलं पाणी त्या विशिष्ट बीजांना दिलं गेलं कुंड्यांमध्ये. मग असं काय कारण असेल की या विशिष्ट व्यक्तीने हाताळलेलं पाणी ज्या कुंड्यांना दिलं गेलं ती लोक निरोगी आणि व्यवस्थित वाढली, लवकर वाढली. मग थोडंसं त्यांनी आणखी विश्लेषण केलं त्या पाण्याचं, हाताळलेल्या पाण्याचं. तर त्यांना असं आढळून आलं की प्रत्येक माणसाची एक विद्युत चुंबकीय शक्ती असते आणि ही शक्ती
त्या पाण्यातला गुणधर्म बदलत होती. आता पाणी तर हायड्रोजन ऑक्सिजनने मिळालेलं सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते एकसंध का वाटतं? कारण पाण्यातले जे परमाणु आहेत हायड्रोजन जे जवळजवळ येतात ते एक शील बंध निर्माण करतात एकमेकाशी. जे दोन हायड्रोजनचे परमाणु एकत्र येतात आणि ते एकमेकात असं शील बंध निर्माण करतात की ज्यामुळे पाणी एकसंध वाटतं. ते या विशिष्ट व्यक्तीने हाताळलेल्या पाण्यामुळे त्यांना आढळून आलं की ही बंध थोडीशी सैल होतात आहे, ही थोडीशी सुटली जातात आहे. आणि ह्याच्या आधी त्यांनी एक प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी एका व्यक्तीला काही उंदीर होते, जवळजवळ 150 उंदीर होते आणि त्या 150 उंदरांना एकसारखी समान जखम डॉक्टरांनी केली आणि मग त्यांनी त्याच्यातली 75 उंदीर वेगळे केले आणि त्या व्यक्तीला एकच काम दिलं होतं की त्या विशिष्ट उंदरांना फक्त हातात घेऊन थोडंसं पुरवायचं. तर ज्या 150 उंदरापैकी 75 उंदरांना त्यांनी काही क्षणासाठी हातात घेऊन पुरवाळलं, त्या उंदरांची जखम 10 दिवसात बरी झाली आणि ज्यांना हाताळलं होतं त्या व्यक्तीने त्या उंदरांची जखम भरून यायला 50 दिवस लागले. मग नेमकं हा काय फरक आहे? एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने एखादी जखम भरून यायला कमी कालावधी लागतो, तर नक्कीच त्या व्यक्तीच्या स्पर्शामध्ये काहीतरी किमया असणार आहे. तर ही किमया प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे. जसं तुम्ही दहनाच्या प्रक्रियेतून जाता तसं तुमचं चुंबकीय शक्ती तुमची त्याच्यामध्ये रूपांतरण व्हायला लागते. आता महाराज इथे म्हणतात की लेखणी माझ्या हातात, तर साधारण लोकांचा असा समज होतो की त्यांना असं म्हणायचं असेल की या सगळ्या जगाचे धागेदोरे सगळ्यांच्या जीवनाचे धागेदोरे हे माझ्या हातात. पण महाराजांचं तसं मुळीच अर्थ ह्याच्यातून अभिप्रेत नाही. लेखणी माझ्या हातात ज्यावेळेला ते म्हणतात आहे, तर ते स्वतःच्या जीवनाची लेखणीबद्दल ते बोलतात आहे. त्यांची जी जीवनाची लेखणी आहे ती त्यांच्या हातात आहे. मग ज्या अंकारपूर गावामध्ये त्यांचं बालपण गेलं, तिथं काही काळ ते राहिले आणि त्यानंतर पुढच्या कार्यासाठी ते जगभर प्रवास करत राहिले. मग हा सगळा जीवनाचा जो प्रवास होता तो त्यांनी स्वतः ठरवलेला होता. त्यांच्या जीवनाची लेखणी त्यांच्या हातात होती. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की महाराजांची लेखणी त्यांच्या जीवनाची लेखणी ही त्यांच्या हातात आहे, मग आपल्या जीवनाच्या लेखणीचं काय? आता एक गोष्ट सांगा की एवढं मोठं ब्रह्मांड आहे, यात एकच आकाशगंगा नाही आहे. या एका आकाशगंगेमध्ये एका पृथ्वीवर आपण राहतो. अशा असंख्य आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगात अशा असंख्य पृथ्वी असतील.
पण तुम्ही खात्रीने असं सांगू शकता का की या आकाशगंगेवर, या पृथ्वीवर, या देशामध्ये, या गावामध्ये, या शहरामध्ये जन्म घ्यायचा असं तुम्ही स्वतः ठरवलं होतं? तुमचा हा जीवनाचा प्रवास सुरू झाला हा तुम्ही खात्री, ते नाव पण तुमचं नाही आहे, ते पण उधार आहे, लोकांनी तुम्हाला दिलेलं, ते पण तुम्ही ठरवलेलं नाही. मग ज्या वेळेला तुम्ही लहान होता त्या लहानपणाबद्दल जी निरागसता होती, जी निर्दोषता होती, त्याच्यामुळे चांगलं वाईट हा फरका हा प्रकार नव्हता, गोरा काळा हा प्रकार नव्हता, एवढं काय मोठा छोटा हा प्रकार नव्हता. मग लहानपणामधली ही जी निरागसता आहे, ही जी सरळता आहे, ती कुठून आलेली आहे? ती त्याच अदृश्य जगातून आली आहे ज्या जगातून तुमचा जन्म झाला. बरं, ह्या लहानपणात सुद्धा तुमची सत्ता तुमच्या स्वतःवर नाही आहे. तुम्ही हळूहळू यौवन अवस्थेमध्ये प्रवेश करता. तर हा जो प्रवास आहे हा कसा कधी घडतो तुम्हालाही कळत नाही. आणि मग हळूहळू तुमच्यामध्ये काही रूपांतरण होत जातं. मग काम असेल, क्रोध असेल, काहीतरी बनण्याचं, घडवण्याचं, जीवनामध्ये काहीतरी यशस्वी होण्यासाठी वेगवेगळी धडपड तुम्ही करता, वेगवेगळे स्वप्न तुम्हाला पडायला लागतात. एक ऊर्जा असते, एक शक्ती असते आणि जीवनाशी संघर्ष करण्यासाठी तुम्ही तयार असतात. मग या प्रक्रियेतनं जात असताना त्या यौवन अवस्थेमध्ये जे काही वेगवेगळे राग, भाव, विचार तुमच्या अंतरंगात उमटतात ते सुद्धा तुमचे स्वतःचे कुठे असतात. लहानपणातली जशी निरागसता असते तशीच ती यौवन अवस्थेतला तो राग असतो, तो सुद्धा तिथूनच आलेला असतो, तो सुद्धा तुमचा स्वतःचा नसतो. पण समजा या प्रक्रियेमध्ये तुम्ही ठरवलं की आता मला म्हातारा व्हायचंच नाही आहे, मला जवानच राहायचं, यौवन अवस्था माझी टिकून राहिली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी हळूहळू शारीरिक प्रक्रियेमध्ये शारीरिक रूपांतरण होत जातात, काही रासायनिक परिवर्तन होतात आणि तुम्ही कधी वृद्धावस्थेला पोचता तुम्हाला कळत सुद्धा नाही. जर ते तुमच्याच हातात असलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं की नाही आपण थांबूया, थोडंसं अजून यौवन अवस्थेत जाऊ, इतक्या लवकर वृद्ध कशासाठी व्हायचं. पण हे पण तुमच्या हातात नाही. मग या वृद्धावस्थेतनं जाता जाता हळूहळू तुम्ही मृत्यूच्या दरवाज्यापर्यंत पोचता. अचानक मृत्यू तुमच्या समोर येऊन उभा राहतो. पण त्या मृत्यूला तुम्ही टाळू शकत नाही. मृत्यू तुम्हाला सांगून कधीच येत नाही की मी 1-2-4 दिवसांनी येणार आहे, तुमचं काय काम असेल तर तुम्ही ओळखून घ्या. पण तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की बाबा आज नको, अजून 2-4 वर्षांनी आहे, माझं खूप काम ओळखले. तो ज्या वेळेला येतो अचानक
त्याला तुमच्या हातात काहीच निर्णय नसतो, पण तुमच्या जीवनाची यात्रा तुम्ही संपवावी लागते. मग हा जो आपला जीवनाचा प्रवास आहे की जन्म सुद्धा आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. मग जर जन्म पण हातात नाही, आपल्या स्वेच्छेने आपण जन्म घेतला नाहीये, आपल्या स्वेच्छेने आपला मृत्यू आपण ठरवू शकत नाहीये, तर मग त्या जन्म आणि मृत्यूमधला जो प्रवास आहे जीवनाचा, तुम्ही खात्रीशी सांगू शकता की तो माझ्याच हातात आहे. मग महाराज एवढं आत्मविश्वासपूर्वक म्हणतात आहे की लेखिनी माझ्या हातात. त्याचं कारण असं आहे की हा सगळा प्रवास त्यांनी निर्धारित केलेला आहे. त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी जन्म घेतला आहे, त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांची कार्य केले आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचा देह त्यांनी सोडलेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल की